नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. मा पतित पावनी जगदायनी आनंदकंदनी वरदायनी वैराग्यदायिनी मा नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणव. त्याचप्रमाणे आमच्या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व नर्मदा मैया कृपांकित नर्मदा मैयाची भक्तगण परिवारातील सर्व सदस्य जे परिक्रमा करतायत, ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची सदिच्छा अंतःकरणामध्ये जागृत झालेली आहे, अशा सर्व नर्मदा मैया कृपांकित भक्तगणांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम. तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे की आपण आपल्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती अनुभवाच्या आधारे देत असतो आपण नवीन परिक्रमावासियांसाठी. आजचा जो मी हा व्हिडिओ बनवत आहे तो परिक्रमा कधी सुरू करावी. आपण ज्यावेळेस पहिल्यांदा परिक्रमा सुरू करण्याचा विचार मनामध्ये करतो त्यावेळेस मनामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम हे आपल्या असतात. परिक्रमा नेमकं सुरू करायची कधी, नेमकं कोजागिरीनंतर सुरू करायची का दसऱ्याच्या नंतर सुरू करायची, नेमकं परिक्रमा सुरू करायची कधी, हा संभ्रम मनामध्ये प्रत्येकाच्या असतो. एवढंच नाही तर माझ्या एका व्हिडिओ खाली एका माऊलीने मला कमेंट केली की महाराज, मी दसरा झाल्या की लगेच त्या ठिकाणी परिक्रमा सुरू करणार आहे. हे उत्तम नाही. तुम्ही ज्या वेळेस परिक्रमा सुरू करताय त्यावेळेस तुम्हाला काही नियमांचं पालन केलं पाहिजे, नियम बघितले पाहिजे. परिक्रमा कधी सुरू होते तर पहिला प्रश्न, परिक्रमा कधी सुरू होते तर त्याचं उत्तर असं आहे की परिक्रमा ही नेमकं परिक्रमा सुरू करायची कधी आणि परिक्रमेचा कालावधी किती दिवसाचा राहतो, परिक्रमा संपत्ती कधी, या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण प्रथमच परिक्रमेला जातो त्यावेळेस मनात अनेक संभ्रम राहतात, नेमकं जायचं कधी. आणि एखादा जर तुम्हाला जुना परिक्रमावासी भेटला नियमाच्या बाहेर येईल तर तो तुम्हाला नियमाच्या बाहेरच परिक्रमा सांगत असतो. आणि तुम्ही परिक्रमेला गेले की मग तिकडचे साधूजन जे असतात ते नको ते महाराष्ट्रीयन वासींबद्दल बोलतात. मग ते आपल्या कानावरती शब्द पडले का आपल्याला असं वाटतं की बाबा ही परिक्रमा नसती केली तर परवडली असती. कारण का आपण आपलं मर्म चुकलोय. वर्म चुकला की त्या ठिकाणी आपल्याला लक्ष 84 भोगावी लागतात. तर या परिक्रमेचं वर्म आहे ते वर्म पहिल्यांदा जाणून घ्या, परिक्रमा कधी करायची. मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही चातुर्मासामध्ये बंद असते. 4 महिन्यामध्ये परिक्रमेमध्ये कुठल्याही प्रकारचा प्राणी चालत नाहीये, तर मनुष्य प्राण्याने का जावं. त्याच्यामुळे परिक्रमेची घाई करायची नाही. मग हे 4 महिने कोणकोणते, ज्या ठिकाणी आषाढी एकादशीला भगवंत सुषुप्ती निद्रेत जातात, योग निद्रेमध्ये भगवंत जातात, त्यावेळेस चातुर्मास हा सुरू होत असतो. ज्याला आषाढी देवशयनी आषाढी एकादशी असं म्हटलं जातं. त्या आषाढी एकादशीपासून भगवंत निद्रिस्त होत असतात. निद्रिस्त झाल्यानंतर भगवंत 4 महिने योग निद्रेमध्ये असतात. त्या 4 महिन्यामध्ये कोणी क्षेत्र संन्यास घेत असतं. त्या क्षेत्र संन्यासाचा अर्थ असा आहे की पंढरपूरच्या बाहेर बहुतांश जे असतात ते जात नसतात, ज्यांनी क्षेत्राचा संन्यास घेतलेला असतो. असा एक चातुर्मासाचा कालावधी असतो. त्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची परिक्रमा ही चालू नसते. मग मला सांगा, आपल्याकडे जो चातुर्मास असतो तो चातुर्मास संपतो कधी, तर जी प्रबोधनी एकादशी असते त्या प्रबोधनी एकादशीला भगवंत त्या ठिकाणी योग निद्रेतून बाहेर येतात. म्हणजे चातुर्मासाचा जो 4 महिन्याचा कालावधी आहे तो त्या प्रबोधनी एकादशीला संपून जातो. त्याच्यानंतर जी काय त्रिपुरारी पौर्णिमा येते त्या त्रिपुरारी पौर्णिमेनंतरच मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही सुरू होत असते. मग मला सांगा, आपण जर घाई केली आणि जर आपण विचार केला की त्या ठिकाणी मी जर दसऱ्याला गेलो, मी जर कोजागिरी पौर्णिमेला गेलो तर तो कालावधी हा चातुर्मासाचा असतो. आणि त्या चातुर्मासामध्ये साधूजन हे 4 महिने आपापल्या आश्रमामध्ये सेवा बंद करून स्वतःची साधना त्या ठिकाणी करत असतात. हे झालं शास्त्रीय दृष्टिकोनाने विचार आपण केला.
पण दुसरा शारीरिक दृष्टिकोनाने जर विचार केला तर शारीरिक दृष्टिकोनाने विचार केला तर माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये कमीत कमी 33-35 नद्यांचा संगम आहे. त्या ठिकाणी दक्षिण तटाला काही आहेत, उत्तर तटाला काही आहेत आणि त्याच ठिकाणी चातुर्मासामध्ये चातुर्मास कालावधी हा नैसर्गिकरित्या आपण विचार करू. या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये पावसाचा कालावधी हा जास्त असतो. पाऊस आला म्हणजे पाणी वाढलं म्हणजे माँ नर्मदा मैयाच्या नदीमध्ये त्या प्रवाहामध्ये सुद्धा पाण्याचा जो वाहा आहे तो जास्त प्रमाणामध्ये होत असतो. मग त्या ठिकाणी तुम्ही जी परिक्रमा करतायत, किनाऱ्याच्या रस्त्याने तुम्ही 4 महिने परिक्रमा करू शकत नाही. कारण माँ नर्मदा मैयाचा जो काही आहे जलप्रवाह हा अत्यंत जास्त प्रमाणात वाढल्यानंतर सुद्धा आपल्याला परिक्रमेचा रस्ता भेटत नाही. एवढंच नाही, परिक्रमेमध्ये जाताना अनेक प्रकारचे मी तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी माँ नर्मदा मैयाचा संगम आहे, विविध प्रकारचे संगम आहेत त्या ठिकाणी. एवढंच नाही तर रेवा सागर संगममधून आपण ज्यावेळेस पलीकडे जाण्याचा विचार करतो, विमलेश्वरवरून आपण मिठी तलायला आपण नावेने आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं. समुद्रातून रेवा सागर संगम ज्याला म्हणतात, त्या रेवा सागर संगमला पावसाळ्याच्या काळामध्ये नाव बंद असते, होडी बंद असते. मग त्या होडीतून तुम्ही जर जाण्याचा प्रयत्न केला तर नाव बंद आहे, तर तुम्ही परिक्रमा कशी करू शकता? ती परिक्रमा ज्यावेळेस प्रवाह कमी होतो आणि त्या ठिकाणी पावसाळा बंद होतो आणि खऱ्या नियमाने ज्यावेळेस परिक्रमा सुरू होते त्यावेळेसच ती विमलेश्वरवरून मिठी तलायला जाणारी नाव सुरू होत असते. अशा अनेक प्रकारच्या अडचणी तुम्हाला त्या परिक्रमेमध्ये भोगावे लागतात. त्यावेळेस तुम्ही कारण का आपण नियमाच्या बाहेर परिक्रमा करतो, मग त्यावेळेस आपल्याला दुसरा मार्ग सुचतो. तो म्हणजे कुठला, की बाबा आता तटाने तर जाता येत नाही, मग वरच्या रस्त्याने चला. वरच्या रस्त्याने त्याही ठिकाणी अडचणी येतात. मग हायवेला गेलं की मनात शंका येते की बाबा आता लवकर उरकले पाहिजे. मग लवकर उरकले पाहिजे म्हटलं, कारण की आपण नर्मदा मैया सोडली म्हणजे आपण संसारात गेलो म्हणजे आपल्याला परिक्रमा लवकर करायची. मग लवकर परिक्रमा कशाने होईल, तर लवकर होते ती म्हणजे गाडीनं. कारण का, आपण ज्यावेळेस भर चातुर्मासामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला वरुण देवाशी संपर्क होतो. पावसाने मनुष्य त्या ठिकाणी भिजला की शरीराला व्याधी जडली जाते आणि व्याधी जडली की मनुष्य गलित गात्र होतो. या हातापायामध्ये ताकद राहत नाही, चालण्याची क्षमता राहत नाही. म्हणून मनुष्य निम्या परिक्रमेमध्ये गाडीवरती बसतो आणि गाडीवरती बसून परिक्रमा पूर्ण करतो. आणि करत असताना ज्यावेळेस गाडीत तुम्हाला बघतात ते आश्रमवासी लोक आणि त्यांना कळतं की हा महाराष्ट्रातला आहे, त्यावेळेस महाराष्ट्रातील सगळ्या लोकांबद्दल ते वाईट बोलतात आणि महाराष्ट्रातील परिक्रमावासियांना नको नको ते कानावरती शब्द आपल्यामुळे घ्यावा लागतात. म्हणून कोजागिरी अथवा दसऱ्यानंतर परिक्रमा सुरू करण्याचा मनात विचार असेल तो आजच थांबवा, अजिबात नाही. तुम्ही शास्त्रीय दृष्टिकोनानेही परिक्रमा पूर्ण करू शकत नाही, शारीरिक दृष्टिकोनानेही तुमची परिक्रमा पूर्ण होणार नाही, परिक्रमेचं फळ देखील तुम्हाला भेटणार नाही. परिक्रमा करूच नका. परिक्रमा करायची असेल तर मी तुम्हाला उत्तम सांगतो, 24 नोव्हेंबर नंतर त्रिपुरारी पौर्णिमेनंतर तुम्ही कधीही परिक्रमा सुरू करा, जेणेकरून मध्य प्रदेशमधील किंवा नर्मदा खंडातील जे काही नियम आहे त्या नियमानुसार ती परिक्रमा त्या ठिकाणावरून सुरू होत असते त्रिपुरारी पौर्णिमेला. आता नवीन परिक्रमावासी घाई करतात, त्यांची चूक नाहीये. त्यांना जे मार्गदर्शन करतात किंवा त्यांना जे लोक परिक्रमा झालेली भेटतात ते लोक थोडं घाईवले भेटतात. ते त्यांना पुढं सांगतात परिक्रमा ही लवकर सुरू करा, हिवाळ्यात सुरू केली म्हणजे उन्हाळ्याच्या अगोदर आपली परिक्रमा संपेल. अरे बाबांनो, तुम्ही जर तुमच्या मनाने परिक्रमा करू इच्छित आहे तर मग माँ नर्मदा मैया कशासाठी बसले? तुमचा जर माणसावरती भरोसा असेल आणि मायावरती, तर आपण मार्गदर्शन घेत असताना व्यवस्थितरित्या जे शास्त्रीय पद्धतीने ज्यांनी परिक्रमा पूर्ण केलेली आहे त्यांचंच मार्गदर्शनाने आपण परिक्रमा सुरू केली पाहिजे. विशेषत्वाने मी तुम्हाला 2च गोष्टी सांगाल, दसराही विसरा, कोजागिरीही विसरा. या दोन्हीही गोष्टींना परिक्रमा सुरू करू नका.
आपण जर परिक्रमेत चुकलो तर आपल्याला मध्य प्रदेशमधील राहणारे साधूजन हे अपशब्द बोलणार, मग ते आपल्याला सहन करावे लागणार. म्हणून मी कळकळीनं सांगतो की परिक्रमा नियमात सुरू करा, जेणेकरून कोणी तुमच्याकडे बोट नाही केलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, 24 नोव्हेंबर नंतरच परिक्रमा सुरू करा. घाई कोणीही करू नका. दसरा अथवा कोजागिरीला परिक्रमा सुरू करण्याची गडबड करू नका. तुम्हाला दोन्हीही दृष्टिकोनाने हानिकारक आहे. शास्त्रीय पद्धतीनं आहे आणि शारीरिक दृष्टिकोनाने आहे, आणि नैसर्गिकरित्याही तुम्ही परिक्रमा व्यवस्थितरित्या पार करू शकत नाही. चातुर्मासात कोणीही परिक्रमा करत नाही, तुम्हीही करू नका. तुम्हीही घरीच बसा आणि चातुर्मास संपल्यानंतर परिक्रमा सुरू करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. माहिती आवडल्यास नवीन परिक्रमावासियांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जर माहिती योग्य वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन प्रकारची माहिती नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची तुम्हाला पाहिजे असेल तर आजच नोटिफिकेशन चालू करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. नर्मदे हर. काळजी घ्या. परिक्रमेला जात असताना नियमात परिक्रमा करा. मा नर्मदा मैया नक्कीच आपल्यावरती कृपा करेल.